श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे. मी एक लाईफ कोच आणि EFT हेअर आहे. इन्स्पायर विथ वर्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. चला तर आज आपल्या 30 डे चॅलेंजचा दिवस आहे 8वा. हो ना, मी बरोबर आहे ना? राहिलं असेल तर सांगा बरं का कमेंटमध्ये. तर आज आपण स्वतःसाठी फक्त 10 मिनटं काढणार आहोत. काय असतील ते? वेळेचं नियोजन. तुम्ही म्हणसाल ह्यात काय आहे? वेळेचं नियोजन, आमची कामं तर आम्हाला ठरलेत, आम्हाला माहिती आहे, त्याच्यात काय नियोजन करायचं आहे? ह्यामध्येच एक थोडीशी वेगळी पद्धत आहे, जे की आपण सगळे म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, मी खूप बिझी आहे. तर प्रत्येकाकडे 24 तास असतात. जसं नरेंद्र मोदींकडे 24 तास आहेत, ते एवढा देश चालवतात. आपण तेवढं तर काम करत नाही ना. आपण आपली फॅमिली, आपलं घरदार ह्या गोष्टी चालवतो. मग त्यांच्याकडे एवढा वेळ असून त्यांनी एवढं खूप प्रसिद्ध होऊ शकतात, वेळेचं नियोजन करू शकतात, तर आपण करू शकत नाहीत का? नक्कीच करू शकतो. का नाही करू शकणार? कारण वेळ सगळ्याकडे तेवढीच आहे. तर चला बघूया यात काय वेगळं करता येते आपल्याला. बघा, आपण पैसे खर्च जरी झाले तर आपण कमवू शकतो, पण आपण वेळ कमवू शकत नाही. जसं आपला कालचा दिवस गेल्यावर आपण आज कमवू शकतो का? नाही ना. तसंच वेळेला पण पैशासारखं महत्त्व द्यायला शिका. पैसा आपल्या जेवढं आयुष्यात महत्त्वाचा आहे ना, तेवढं वेळ महत्त्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, टाइम इज मनी. म्हणून वेळ ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपला वेळ कुठं वाया जातो? मोबाईल स्क्रोलिंग, सोशल मीडिया अशा ठिकाणी. दररोज फक्त तुम्ही 2 तास जर आपले मोबाईलवर वाया गेले तर एका वर्षात 730 म्हणजे 30 दिवसापेक्षा जास्त वेळ वाया जातो. काय करायला पाहिजे? तर टू डू लिस्ट लिहावी. काय करावं? आजचं महत्त्वाचं काम काय आहे? तर महत्त्वाचं काम आधी करा. मोबाईलसाठी वेळ ठरवा. सतत मोबाईल पाहू नका. प्रत्येक कामाला वेळ द्या. उदाहरणार्थ 15 मिनिटं व्यायाम करणे, 30 मिनिटे अभ्यास करणे, स्वतःशी 5 मिनिटं कनेक्ट होणे, किंवा इतर किती महत्त्वाची कामं असतात ती करणे, किंवा हो बाबा माझे हे काम राहिले तर ते आजच्या दिवसात मला करायचंय, आजची टास्क आहे. झोपण्यापूर्वी लिहा की आज माझा वेळ कुठं वाया बरं गेला असेल. हो ना, खरंच बघा तरी करू. उद्या मी कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणार आहे. आजची अफर्मेशन काय असेल बरे? माझा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. मी माझ्या वेळेचे नियोजन करते. मी शिस्तबद्ध आहे. मी माझ्या सर्व महत्त्वाची कामे वेळेवरच पूर्ण करते. प्रत्येक दिवस माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे. शेवटी आजपासून वेळेचा आदर करा, कारण पैसा परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. चला तर मग उद्या परत भेटूया डे 9च्या आपल्या 30 डे चॅलेंजमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा इन्स्पायर विथ वर्षा या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच.